दिल्लीच्या जंतर मंतरवर उपोषणाला बसलेले सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। दिल्ली पोलिसांच्या लाठी हल्ल्यानंतर दिपके यांच्या जीवाला धोका असल्याची भीती त्यांची बहीण स्नेहा वंजारे यांनी व्यक्त केली आहे। दिल्ली पोलिसांवर विश्वास नसल्याने अभिजित दिपके यांना महाराष्ट्र पोलिसांची विशेष सुरक्षा द्यावी या मागणीचं निवेदन बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठवण्यात आलंय। दिपके यांच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबियांनी तीव्र चिंता व्यक्त केल्या आहेत। मी डॉक्टर नितीन वंजारे, अभिजित दिपके हे माझे मेव्हणे आहेत। गेल्या 60 दिवसापासून भारतामध्ये ते विविध शहरामध्ये विविध राज्यामध्ये जात आहेत आणि त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, कारण दिल्ली हे अलग राज्य आहे। महाराष्ट्र पोलिसांवरती आमचा विश्वास आहे, परंतु दिल्ली पोलिसांवरती आमचा जराही विश्वास नाही, कारण ते ज्या पद्धतीने अतिशय निर्दयीपणे विद्यार्थ्यांना मारहाण करत आहेत हे आम्हाला बघवत नाहीये आणि अभिजित दिपके यांचा फोनही लागत नाही, त्याच्यामुळे त्यांच्या जीविताला धोका असू शकतो। म्हणून आम्ही कुटुंबीय म्हणून आता सध्या माननीय जिल्हाधिकारी साहेबांना याच्यापूर्वी एकदा प्रसिद्धी माध्यमांमार्फत एक निवेदन दिलं होतं आणि आताही निवेदन दिलं आहे की सन्माननीय अभिजित दिपके साहेबांना पोलीस प्रोटेक्शन महाराष्ट्रातर्फे दिल्लीला देण्यात यावं। आता सध्या कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। आम्ही आता सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांतर्फे राष्ट्रपती महोदयांना विनंती केलेली आहे, निवेदन केलेलं आहे की अभिजित दिपके यांना पोलीस प्रोटेक्शन द्यावे आणि त्यांना पोलीस प्रोटेक्शन द्यावी एवढीच विनंती। मागणी काही नाही, आम्ही फक्त त्यांना सुरक्षित ठेवावा, काही त्याला त्रास होता कामा नये, कारण की तो जसा गेला तसा कमीत कमी आता 1.5-2 महिने होत आले, त्यांचा संपर्क अजिबात नाहीये। त्याचा फोन पण लागत नाही, तो फोन पण उचलत नाही, म्हणजे माझाच नाही घरातला कोणाचाच फोन उचलत नाही तो, आणि बोलत सुद्धा नाही। ते लाठीचार्जमुळे थोडीशी भीती वाटते त्याच्यासाठी की काही त्रास होऊ नये त्याला, आणि कुणालाच होऊ नये, त्याला पण नाही कुणालाच होऊ नये त्रास, आणि सुखरूप घरी यावं। तो कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेले की त्यांना पोलीस हे करून द्या म्हणून। ते कलेक्टर सरांतर्फे राष्ट्रपती यांना लेटर पाठवलेलं आहे आम्ही, आणि की बाबा तो एकदम सुखरूप यावं म्हणून, आणि त्याला कोणताही त्रास होणे। आमचा दिल्ली पोलीसवर विश्वास नाही आहे अजिबात, कारण की त्यांच्यामुळेच लाठीचार्ज होतो आणि तेच मुलांना मारतात। कमीत कमी 2 विद्यार्थी घायल झालेत आणि 1 मुलगी वारली त्याच्यामध्ये लाठीचार्जमुळे। त्याच्यामुळे आमचा त्यांच्यावर विश्वास अजिबात नाही। आम्हाला महाराष्ट्र पोलीसची सुरक्षा हवी आहे।